आइए महाराज पधारिए, आइए महाराज, महाराज आइए महाराज, आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए। कथा करूं मति अनुसार, कथा कथा करूं कथा करूं मति अनुसार, आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए, आइए महाराज पधारिए। नमः। श्री सरस्वती नमः। श्री इष्टदेवताभ्यो नमः। श्री गुरुदेवताभ्यो नमः। श्री गौरी शंकराभ्यां नमः। श्री सीतारामाभ्यां नमः। श्री राधा कृष्णाभ्यां नमः। गजाननं भूतं गणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षितं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। धियं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं चिनुतं शरण्यं भृत्यार्त्यो प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। गङ्गातरङ्गरमणीय जटाकलापम् गौरी निरन्तर विभूषितवामभागम् नारायण प्रियमनङ्गमुदापहारम्
पति भज विश्वनाथ ध्यान मूलम गुरुमूर्ति पूजा मूलम गुरोपदम मंत्र मूलम गुरोर्वाक्यम मोक्षमूलं गुरुकृपा भूतैर्महद्भिः इमां पुरो विभुः निर्मायशीति यदमुषु पुरुषा भुङ्क्ते गुणान् षोडश षोडशात्मका सोलं कृषिष्ठ भगवान् वचांसि मे कौशलेन्द्र पद पंकज मंजुलो कोमला वही महेश वंदितो जानकी कर सरोज लालिको चिंतकस्य मन भंग संगिनो कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर बोलिए श्री शिव महापुराण की श्री गौरी शंकर गजानन लीला परम्पार जय जय सद्गुरु श्री गजानन लीला परम्पार समर्थ योगेश्वर हो तुमचा भक्तानाधा जय जय सद्गुरु श्री गजानन लीला परम्पार जय जय सद्गुरु श्री गजानन लीला परम्पार समर्थ योगेश्वर हो तुमचा भक्तानाधा जय जय सद्गुरु श्री गजानन लीला परम्पार जय जय सद्गुरु श्री गजानन लीला परम्पार जय जय सद्गुरु श्री गजानन लीला परम्पार दोनों हाथ उठा करके तालियों की सेवा करके बड़े आनंद से तुझा दर्शना धावनी तुझा दर्शना धावनी तुझा दर्शना धावनी सोडुनिया हरिदार समर्थ योगेश्वर हो तुमचा भक्तानाधार
समर्थ योगेश्वर हो तुमचा भक्तानादा। जय जय सद्गुरु श्री गजानन लीला परंपार। जय जय सद्गुरु श्री गजानन लीला परंपार। जय जय सद्गुरु श्री गजानन लीला परंपार। लीला परंपार, लीला परंपार। जय जय सद्गुरु श्री गजानन लीला अपरंपार। लीला तो अगाध है उनकी, कृपा है तभी तो यहाँ बुलाया, कृपा है तभी तो वहां तक लेके गए, कृपा है तभी तो दर्शन दिया। नहीं, संत बड़े दयालु होते हैं, भगवान तक पहुंचाने का रास्ता वही दिखा दे। संत और भगवान, उनका अगर हमसे कुछ संबंध देखा जाए हमारे मन से, तो भगवान तो है पिता जैसे, लेकिन संत है माँ जैसे। माँ है, माँ हर किसी स्थिति में अपनाती है, नहीं, चाहे जैसा भी हो बच्चा, कीचड़ में सना हुआ हो, कपड़े सब वस्त्र खराब कर दिए हो, नाक से जो है धीरे धीरे पानी निकल रहा हो, पूरा खराब हो चुका हो, हाथ पैर सब गंदे हो, फिर भी माँ को उसका कभी बुरा नहीं लगता, कभी घिन नहीं करती है बच्चे से। उसको उठाएगी, बड़े लाड प्यार से अपने गोदी में बिठाएगी, बड़े आनंद से प्रेम पूर्वक उसके कपड़े बदलेंगी, उसको स्वच्छ करेंगी, और फिर जब वो स्वच्छ हो जाएगा परिपूर्ण, फिर भगवान मतलब माने पिता के पास देगी। नहीं, पिता भी तभी हाथ लगाता है जब बच्चा अच्छा हो। अगर ठीक ना हो, अगर गोदी में लिया जाए और लेते अगर उसने कार्यक्रम कर दिया तो लेते नहीं है, घिन करते, अरे लेके जाओ इसको, लेके जाओ, जल्दी 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 उठाओ। नहीं, अनुभव ही नहीं है आपको, हाथ नहीं लगाते। लेकिन माँ कभी घिन नहीं करती बच्चे की। बच्चा चाहे जैसी परिस्थिति में हो, उसको चलना आता है कि नहीं, बोलना आता है कि नहीं, किसी भी स्थिति में हो, लेकिन माँ उससे सबसे ज्यादा प्रेम करती है। वही होती है माँ, सबसे ज्यादा। दिखती नहीं है अपना बेटा कैसा है। और एक बात बताऊं, अगर माँ को 3-4 बच्चे हो, सभी बच्चे जो है उसमें से एक अलग हो, सभी बच्चे कोई डॉक्टर हो, कोई इंजीनियर हो, कोई टीचर हो, कोई बहुत बड़ा और जो भी हो, लेकिन हो पढ़ा हुआ तो है, आप सोच लेगा बात की बाकी का। लेकिन बाकी सब बच्चे अच्छे, होशियार है, पैसे कमाते हैं, संस्कारी भी है, लेकिन अगर एक बच्चा उसमें से थोड़ा सा कम निकल जाए, बुद्धि अगर ना चलती हो, चलना ना आता हो, बोलना ना आता हो, व्यवहार की भाषा ना समझती हो, तो माँ कभी सक्सेसफुल बच्चे से प्रेम नहीं करती, इतना उसको इतना लाड प्यार नहीं करती, क्योंकि उसको पता है इसको जहां भी छोड़ दो ना, ये सीधा घर आएगा ही आएगा, इसको ये संभाल लेगा। अगर किसी से इसको तकलीफ हुई या फिर कुछ और इसको चाहिए होगा, ये खुद कमाता है, तो कमा सकता, कमाते कमाते ये उसको जो चाहिए होगा वो अपनी जरूरत पूरी करेगा भी, इसलिए उसके ऊपर ध्यान नहीं देती। लेकिन जिस बच्चे को कुछ आता ही ना हो, जो कुछ कर नहीं सकता, माँ सबसे ज्यादा ध्यान उसी के ऊपर लगाती, दिन रात केवल उसी की चिंता करती, वो होती है माँ। जगत के प्रेम के पास जाओ, कोई भी कितना भी प्रेम करने वाला व्यक्ति हो, पति हो, कोई और हो, भाई हो, भाभी हो, और चाहे जितने रिश्ते हो, या फिर किसी दिन मिलने वाला कोई और मित्र आ जाए, कोई दोस्त आ जाए, कोई सखा आ जाए, किसी भी रिश्तेदार के पास जाओगे तो वो आपके गुण देखकर आपसे प्रेम करेगा। तबला बजाने वाले भैया कितना अच्छा बजाते हैं, तो उनका ये देखो लगे पड़े, ये उनका गुण है। संसार में अगर वो घूमेंगे
तो संसार इनका गुण देखिए कि कितना बढ़िया हो जाते हैं भाई, कितना सुंदर, उनका ये गुण देखकर प्रेम करेंगे। अगर थोड़ा सा भी दोष उनका दिख जाए तुरंत वो प्रेम कम हो जाएगा। हमारे गाने वाले भाई कितना सुंदर गाते हैं, नहीं, आवाज कितनी मधुर है। तो ये जब संसार उनके पास जाएगा, उनकी सेवा करेगा या फिर उनसे नम्रता से पेश आएगा, तो क्यों आएगा? उनका गुण देख करके। इस संसार की विशेषता है, तुम में गुण दिखा तो तुमसे प्रेम किया जाएगा। अगर तुम में कुछ दोष और गुण अगर नहीं हो तो तुमसे प्रेम नहीं, तुमको धिक्कार दिया जाएगा। चलो भगो यहाँ से, एक मिनट भी खड़ा नहीं होने देंगे। यानी संसार प्रेम करता है तो हमारी अच्छाई देख करके, लेकिन माँ प्रेम करती है तो केवल अच्छाई नहीं, ये मेरा बच्चा है, चाहे जैसा है, ये अच्छा है, बुरा है, दोषी है, गुणी है, अवगुणी है, जैसा भी है ना ये, लेकिन ये मेरा है। ये देख करके प्रेम करने वाली जगत में एक ही व्यक्ति है, वो ये हमारी माता। माँ के अलावा कोई प्रेम नहीं, पापा भी नहीं करते ना। इतना सा दिख जाए ऐसा फटकार देंगे, फटकार, अकल नहीं है, ये नहीं है, वो नहीं है। लेकिन माँ इतना नहीं देखती। हाँ, माँ भी देखती है, ऐसा नहीं, मैंने बहुत अनुभव लिया है। मुझे तो कुंडी बन बन करके ऐसे पीटा गया है, तभी मैं ऐसे घड़ी हूँ। नहीं, माँ देखती है, लेकिन कब? जब आर पार हो जाए पूरा ही, बच्चा बिगड़ रहा है, गलत मार्ग पर जा रहा है, तब तो फिर कुछ नहीं दिखती। इसको चाहे लगे ये मरे जिए, फिर इसको सुधार के रहेगी। हाँ, ये वॉशिंग मशीन है माता रानी, सबके घर में, कहीं नहीं है, सबके घर में। अब इससे कोई छूटता नहीं है, बड़ा धोती है, पूरा मैल निकाल निकाल के साफ करके ही छोड़ेगी। हाँ, लेकिन इसलिए मार्केट में जाओ तो वो वाली वॉशिंग मशीन किसी काम की नहीं है, लेकिन ये वाली है ना, हाँ, बिना साबुन का ही पूरा मैल निकल जाता है। इसलिए कहने का तात्पर्य, जो संसार में, अभी जगत में माँ जैसे ही हमारे ऊपर कृपा बरसाने वाले, दया दिखाने वाले, हमको संभालने वाले, राह दिखाने वाले, मार्ग दिखाने वाले माँ जैसा अगर कोई है तो वो हमारे संत है। तुम्ही संत माय बाप कृपा वेद, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपा वेद, कायमी पतित कायमी पतित कीर्ति वाणु, कायमी पतित कीर्ति वाणु, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप। अवतार तुम्हारा धराया कारण, अवतार तुम्हारा धराया कारण, उद्धराया जना जड़ जीवन, उद्धराया जना जड़ जीवन, उद्धराया जना, उद्धराया जना जड़ जीवन, तुम्ही संत माय बाप रूपा वेद, तुम्ही संत माय बाप रूपा वेद, कायमी पतित कायमी पतित कीर्ति वाणु,
संत माए बाप कृपावंत। इसलिए संत कौन है? तो माँ के जैसे है। इधर 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 संत कोण आहेत? आई सारखे आहेत। आणि देवता भगवान परमात्मा हे पितासारखे आहेत। इकडे लक्ष द्या, इकडं त्यांना प्रसन्न करायचं असलं ना भगवंताला, असेच प्रसन्न होते त्या। कधी देवाला बघितलंय देवाला? नाही का नाही बघितलं? तेवढी तप नाही केलं त्यांना। जेवढं तप आपल्याकडून इच्छुक आहे तेवढं, मग त्यांची इच्छा होईल, हा बाबा ठीक आहे लई तप झालं, मग दर्शन देऊ, ते पिता आहे ठीक आहे मग बघतील। नाही तर पण संत त्यांच्यासाठी तपश्चर्या करावी नाही लागत, त्यांच्यासाठी कुठलीही समाधी लावावी नाही लागत। जेव्हा गेलात तेव्हा अनुग्रह देतील, तेव्हाही कृपा करतील। म्हणून अशा संतांच्या भूमीमध्ये गेल्या 5 दिवसापासून भगवान परमात्म्याची ही कथा आपण श्रवण करत आहोत अतिशय आनंदाने। म्हणून या भगवंताची ही कथा श्रवण करण्यापूर्व आपण हाताने टाळी वाजवत मुखाने नामसंकीर्तनाचा आनंद घेऊया। गोड वर्णन करतात। इदं शरीरं शतसंधि जर्जरम, इदम मानी ये शरीर शतसंधी म्हणे भगवंताने आपल्याला ही दिलेले शरीर संधी करून दिलेलं आहे। संधी म्हणजे काय? उष्ण किती दिवसापर्यंत तक? हजारो? किती दिवस जगणार आहे? हा आपण म्हणायला 100 वर्षाचं आयुष्य जगण्याचा काही नियम नाही। किती दिवस जगू? आली गुचकीन गेलं पुचकीन, काय खरं नाही। चलू चलू माणूस आशे समोरून जाते। म्हणून या शरीराची संधी करून दिलेली आहे, उष्ण दिलेलं आहे काही काळापुरतं। हे घेऊन जाणार आहे पुन्हा माघारी। उड़ जाएगा हंस अकेला, उड़ जाएगा हंस अकेला, उड़ जाएगा। उड़ जाएगा हंस अकेला, उड़ जाएगा हंस अकेला। जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला। उड़ जाएगा हंस अकेला, उड़ जाएगा हंस अकेला। हरि बोल। जैसे बात गिरे तरुवर पे, जैसे बात गिरे तरुवर पे, मिलना बहुत दुहेरा, मिलना दहेत दुहेरा। ना जानो किधर गिरेगा, लग गया पवन का रेला। उड़ जाएगा हंस अकेला, उड़ जाएगा हंस अकेला। जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला। उड़ जाएगा हंस अकेला। जब होए उम्र पूरी, जब होए उम्र पूरी, जब छूटे हुक्म
जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला, जगदर्शन का मेला। उड़ जाएगा हंस अकेला, उड़ जाएगा हंस अकेला। जग दर्शन का आगे क्या है? जग दर्शन का मेला, बाजार म्हणजे नुसता बाजार लागलाय, एकटच जाणार आहे, एकटच येणार आहे, कोण सोबत नसते म्हणून किती कोणात जीव गुंतून काय फायदा, नुसतं इथं पुसण्यापुरता नाही म्हणते। एकदा घरी गेले, ही माई पोरगी, हे माई सून, हे माई सासू, हे माझं, ते माझं, ते माझं, काहीच नाही विषय। फक्त आपल्याला वैराग्य थोडा पुरता होतं बरं का, 3 ठिकाणी वैराग्य होतं। एक, ज्यावेळेस एखाद्या महात्म्याची तोंडून कथा ऐकत असू, हा बरं का ते महात्मा, हा खरं आहे बरं का, बरोबर आहे, अगदी बरोबर, तुमचंच खरं, तिथं त्याला होकार देऊ, ऐकू ऐकू होकार देऊ, इकडून ऐकू, इथून गेटच्या बाहेर गेलं तर गेलं ते उडत। दुसरं, विषय भोगत असताना, विषय भोगाचं सुख घेतलं की त्याच्या अंतिम वेळेस माणसाला दुःख होतं, थोडंफार वैराग्य होतं की अरे काय मी जीवन जगतो। आणि तिसऱ्यांदा ज्यावेळेस व्यक्ती स्मशानात दुसऱ्याचा अंत्यविधी करण्यासाठी जाते, मग त्या अंत्यविधी तो माणूस जळत असतो समोरचा, मग त्याला अरे काय खरं तेच, एवढे पैशाने कमीले, काय खरंय, सगळी इथंच टाकून गेला, तुले ना मला, तुम्ही तुमचंच म्हणा, मी काला म्हणू, आपण नाही म्हणू शकत, आपला कॅमेरा चाललाय बाबा, आपण बिलकुल नाही चुकत। अशी परिस्थिती, तिथे गेल्यानंतर वाईट कर्म केलं असेल, काय खरं नाही याचं, एवढं कमी लय, पण कधी कोणाला नीट बोलला नाही, 2 शब्द कधी प्रेमान बोलला नाही, काय खरं यायचं, बरं झालं गेलं गेलं, चांगलं असलं, काय भारी माणूस होता, खरंच लेकरं काय घडले, काय संस्कार दिले, काय परमार्थात त्याने काय वेळ लावले, हा हा एक नंबर, जायला नव्हतं पाहिजे, पण काय खरं हो जीवनाचं, बरे आपल्याला बी एक दिवस जाणंच आहे, सगळ्यात दिलं सोडून। एक जणांना असं ठरलेलं ना, एक जण म्हणला गेला अंत्यविधीला दुसऱ्याच्या, बरं का गेला, म्हणला बोलणं चालू होतं आपसात बाकीच्या लोकांचा संवाद, म्हणजे एवढा चांगला माणूस आहे, कितीतरी धन याने कमवलं, पण याने स्वतःसाठी नाही ठेवलं, म्हणले अनाथ आश्रमात जाऊन याने कितीतरी रुपयांचा चेक लिहून अनाथ आश्रमाच्या त्या पोरांसाठी याने दान केलं। म्हणजे अशा अशा ठिकाणी गुरुकुल शिकवलं जात, गुरुकुलामध्ये आध्यात्मिक शिक्षण दिलं जात होतं, तिथे गेले, काही 10-5 लेकराला त्यांच्याकडून शिक्षणासाठी पैसे स्वखर्चाने दिले, काय चांगला माणूस होता। अरे एखाद्याचा गोरगरीब असन, त्याचं लेकरूचं डॉक्टर होण्याची इच्छा असन, MBBS होण्याची इच्छा असन, पैसे नसते तर या माणसाने त्याला मदत केली, काय माणूस आहे। पण काही नसतं म्हणले, खरं एवढं चांगलं केलं, चांगला माणूस सगळ्याला आवडतो तसं देवाला बी आवडतो, म्हणजे गेला निघून, काय खरं नाही, संसार करून काय उपयोग नाही, करू नये संसार, या म्हणते बरं का, माझ्या पैसे येतात ना तिकडे भेटायला, बरं झालं म्हणते तुम्ही ऐकायचे, संसार करू नका म्हणते। तुम्ही जशा आहात तशाच ठीक आहात, असंच बोलत चला। तिथे मला लई वैराग्य सांगते, मी भी तुमच्याकडे थोडी थोडी भाषा बोलायला लागली का, कस कस पे बदले पानी 2 कोस में वानी, हाँ जैसा देश वैसा भेस, लागते जैसी संगत वैसी रंगत, लागूनच जाते। तुमची संगत आता म्हटल्यानंतर रंगत बी तसंच होणार आहे। म्हणलं काही खरं नाही, आता बायकोत किती बी जीव घाला, काही किती का जीव लावा, काय खरं नसते, एक दिवस ती बी पलटे ती, म्हणले लेकरांना किती बी शिकवा, म्हणले लेकरांना एवढं शिक्षण दिलं, एवढे संस्कार दिले, पण काय काम आले, म्हणले काय खरं नसते, सगळं सोडायचं म्हणलं। आता जे कमवलंय बायकोच्या आधीन, लेकराच्या आधीन, मग आता काय करायचं, उद्याच पंढरपूरला जायचं म्हणे, मग उद्यापासून चतुर्मास सुरू व्हायला लागलाय, चतुर्मासाला
संपूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, पंढरपुरात राहायचं, मग अजून सकाळी लवकर उठायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, नगर प्रदक्षिणा घालायची, पांडुरंगाचं रोज दर्शन घ्यायचं आणि सकाळ संध्याकाळ पांडुरंगाच्या मंदिरातला प्रसाद घेऊन सकाळ संध्याकाळ पारायण करायचं. बस राहिलेले दिवस आता देवाच्या चरणी व्यतीत करायचे. कोण म्हणतंय? स्मशानात गेलेला माणूस, दुसऱ्याला पोचवायला गेलेला, अंतिम संस्कारासाठी गेलेला माणूस, बाकीच्यांचं बोलणं ऐकून म्हणजे वैराग्य प्राप्त झालं, स्मशान वैराग्य. नाही म्हणले आता बस झालं आता. ते मला खरंच बघ म्हणले अजून लेकराचं लग्न काय ठेवलं रे बाबा, त्याला लेकरू झालं तर उद्या ते माझ्याकडे बघणार आहे का म्हणले. अजिबात नाही, चला आता आपली परमार्थ करायची वेळ आहे, जाऊ म्हणले, आता गरज नाही, चला ठीक आहे म्हणे. ठरवलं कुठं? स्मशानभूमी. सगळे लोक लेकर हळूहळू मात्र ते प्रेत जळू लागलं. सगळे लोक ज्याच्या घरी जाऊ लागले. हळूहळू बी निघाला घरी. आता घरी निघायला गेल्यानंतर बायकोन तुरंतच पाहिलं मला येऊ लागले. तिने हातपाय तोंड धुण्यासाठी गरम पाणी बाहेर ठेवलं बकेट भरून. लगेच चहा टाकला इकडं. तिथूनच आवाज दिला, ओ घरात असंच येऊ नका. मग हातपाय तोंड धुवून या, स्मशानात जाऊन आलात ना. कोण म्हणती? बायको. आता खरं सांगा, स्मशाना इतकी पवित्र जागा कुठं आहे का? तोंडापुरतं नाही म्हणतं फक्त, पण खरंच नाहीये, खरंच नाहीये. तिथं अंतिम सत्य दाखवलं जातं. तिथं कधीच खोटं बोललं जात नाही. तिथं सत्य ते सत्यच बोललं जातं. आणि मी तर म्हणते, तुम्ही जेव्हा बी स्मशानाकडे जाल किंवा जर तुमच्या नजरेत एखादा स्मशानभूमी पडली तर त्याला वंदन करा. आणि लक्षात असू द्या, किती बी सोन्याच्या अंगठ्या घाला, किती बी सोन्याच्या चैनी घाला, कितीही भारी भारी घरं बांधून, कितीही दारा पुढे गाड्या लावा, चांगले चांगले कपडे घालून, कितीही चांगलं खा, पण एक दिवस त्या भूमीला वंदन करत असताना तिथं आठवायचं स्वतः मात्र. जसे बाकीचे येतात ना, एक दिवस मुक्कामाला कायमच आपल्याला इथे यायचं. हुए नाम निशा कैसे कैसे ज़मीं खा गई नौजवान कैसे कैसे. आज जवानी परी तेराने वाले कल पछताएगा. आज जवानी परी तेराने वाले कल पछताएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा ढल जाएगा. सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. ढलता सूरज धीरे ढलता है ढल जाएगा. तू यहाँ मुसाफिर है, तू यहाँ मुसाफिर है. सराय पानी है 4 रोज की महिमा. तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी है, तेरी जिंदगानी. जर जमी जर जेवर कुछ न साथ जाएगा. खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा, खाली हाथ जाएगा. जान कर भी अनजाने बन रहा क्यों दीवाने. अपनी उम्र ये फानी पर करने दीवाने, करने दीवाने. किस
बेकदर तू खोया है इस जहां के मेले में, तू खुदा को भूल गया बस के इस झमेले में, बस के इस झमेले। आज तक ये देखा है पाने वाला खोता है, जिंदगी को ये समझा जिंदगी पे रोता है, जिंदगी पे रोता, जिंदगी पे रोता है। मिटने वाली दुनिया का एतबार करता है, क्या समझ के तू आखिर इससे प्यार करता है, इससे प्यार करता है। अपनी अपनी फिक्रों में जो भी यहाँ उलझा है, जिंदगी हकीकत में क्या है कौन समझा है, कौन समझा है, क्या है कौन समझा है। आज समझ ले, आज समझ ले कल को ये मौका ना हाथ में आएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढल जाएगा, ढलता सूरज धीरे धीरे ढलता है 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 ढल जाएगा। ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही रह जाएगा। म्हणून वागत असेल ना, यमा घर, यमा गाडी, माझी नोकरी, दिसणारी बायको सुंदर, सगळे छान छान कपडे, लेकर चांगले, जर लय आयटीत आणि लयच घमंडात वागत असेल ना, त्याने एक दिवस स्मशानात जावा। हा, त्याला एवढं इथं एक दिवस बाबा तुला मुक्काम करायचा आहे, कायमसाठी पुन्हा घरी जायची वाट नाही बघायची। आणि एकदा मुक्कामाला आला ना, ज्या गोष्टीचं घमंड करतोस ना, ती एकही गोष्ट सोबत येणार नाही। एकदा जर का त्या पवित्र भूमीमध्ये, आणि त्या भूमीत बी ते बसणारच आहे, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या ना, त्या पवित्र भूमीमध्ये पण जिथे मुक्कामाला जाणार आहे तिथं दुसरं कोणी सोबत नसणार आहे बाबा भोलेनाथ, तेच तिथे साथी आहेत आपले, बाकी कोण नाही। ती पवित्र आहे, सत्य भूमी आहे, भोलेनाथ त्या सदा सत्य भूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये राहतात, तिथेच विचरण करतात। पण त्या घमंडी माणसाला सांगा एकदाच, इथे एकदा तुला जायचंय, तुला काय, मला बी जायचंय, या घमंड या गोष्टीचा घमंड करून उपयोग नाही। आणि ज्याच्या जीवावर घमंड करतोय ना, ज्या गोष्टीसाठी घमंड करतोय ना, ती सगळ्या गोष्टी इथेच राहणार आहे। धनानी भूमौ पशवश्च गोष्टे, भार्या गृहे द्वारी जना स्मशाने, देहश्चितायां परलोक मार्गे, धर्मानुगो गच्छति जीव एकः। शास्त्र म्हणतं धनानी भूमौ, कमवलेले हे धन, हे पैसे एक दिवस भूमीत जाणार आहे। कसे, इकडे बघा, इकडं इकडं ते ताई येणार आहे, इकडे बघा, ऐकायची इच्छा नाही का? धना आणि भूमौ, धन भूमीत कसं जाईल? तरी तिरकस नजरेने तिकडे बघून काय होणार, काय होणार काय बरं? ती दिदी बी तुमच्यासारखी ऐकण्यासाठी झाली, म्हणून तुम्ही इकडे बघा, तुमच्यासारखीच काही वेगळी नाही। धना आणि भूमौ, धन भूमीत जाणार आहे, तुम्ही म्हणता कसं जाणार आहे? बघा, जीवनभर पैसे कमीतो, जीवनभर 25 वयापर्यंत तक ब्रह्मचर्य अवस्था असती, 25च्या पुढे लग्न केलंच पाहिजे। 25 पासून ग्रस्त आश्रम सुरू होतं, 50 पर्यंत सांगितलंय, 50च्या पुढे संन्यास सांगितलाय, 75 पर्यंत, 75च्या पुढे वानप्रस्थ सांगितले, 4 आश्रम सांगितले। आणि ते 4 आश्रमाचे वेळ पण दिवस पण तितके देऊन दिलेले आहेत। म्हणून सर्वप्रथम आश्रम आपलं कोणतं आहे? ब्रह्मचर्य आश्रम आहे। मग आता ब्रह्मचर्य आश्रम हे 25 वयापर्यंत आहे,
व्यक्ती कमवायला सुरुवात कधीपासून करतो? एखादा खूप हुशार असला 21-22 वयापासून कमवायला लागतो. 25च्या पुढे काही 30चे काही 40चे होऊन जाते तरी कमवण्याचा पत्ता नसतो. तरी माय डोक्यावरून हात फिरती, बस बाळाला तसंच बसव, आयुष्यभर बसव, मग लग्न नाही मग लेकराची वृद्धी बी नाही. हे मायचे काही लाड लय आडवे येतात लेकराला, लय आडवे येतात. ज्याच्या पद्धतीत जी ते कामं केलीच पाहिजेत. मुलगा आहे मुलगी नाही ती एवढं लाड करायला, त्याला तेवढे कष्ट बी सहन करण्याची झेपले पाहिजे तेवढे. म्हणून आईने जर मुलगा हुशार असला आणि लईच तुमचा लाडका असला, लई लाड करू नका. जेवढं तुम्ही सुख देता ना तेवढे त्याला कष्ट बी झेलता आले पाहिजे, त्याला लोकांच्या धक्का बुक्का बी करता आले पाहिजे. तुम्ही गेल्याच्या नंतर तुमच्या माघारी चांगल्या प्रकारे जीवन त्याला जगता आलं पाहिजे. त्यासाठी थोडं मोकळं बी सोडा म्हणजे रात्रीचे 12-12 वाजेपर्यंत सिगारेट पीत बसतात तर तेवढं मोकळं सोडू नका. फोन बोलते तेवढं मोकळं सोडू नका. सोडा म्हणजे कसं, व्यवहारिक भाषा कळली पाहिजे, व्यवहार कळायला पाहिजे. तर धनानी भूमो जीवनभर पुंजी कमवून ठेवतो पैशाची. 20-21 वयापासून जसे कमवायला लागतो, इच्छा एकच असती, काय लग्न करणार, लेकर बाळ येतील, माझे आई वडील आहेत, सगळ्या परिवारासाठी मी घर घेणार. आई वडिलांनी कष्टातून जीवन काढले म्हणून मी त्यांच्यासाठी आणि माझ्या येणाऱ्या पुढच्या परिवारासाठी मी काय करणार, घर घेणार. 21 वयापासून कमवायला सुरुवात करतो, 60 वय होऊन जातं कमवता 65-70 पर्यंत येऊन जातो. पुंजी एकत्रित करतो, बँकेत पैसे टाकतो जेवढे कमवण्यासाठी, आणि त्या पैसे घेऊन त्याने 60-70 वयामध्ये ते घर घेतलं. किती वयात? 60-70च्या वयात ते घर घेतलं. मग मला एक सांगा, संपूर्ण जीवन जे पैसे कमवण्यासाठी घातले त्याच पैशाचे त्याने घर खरेदी केलं, ते घर सोन्याचं आहे का? हा म्हणा, मी असं बी नाही करत, असं बी नाही करत. मला माहिती आज एकादशी, कोणाची एकादशीवर ज्यांना संधीने हात बिलकुल वर करू नका. एकादशी केली पाहिजे. बघा आज आपलं हे प्रथमच कथा आहे. मी तर म्हणते सगळ्या बायकांनी संकल्प सोडावा की आजपासून मी एकादशी करणार. मी तर आमच्या दादाच्या पाठीमागे लागली कवाची, माळ झाला तुळशीची माळ, पण मी घालूनच राहणार आहे उद्यापर्यंत. तुम्ही कुठे बी पळा, एकादशी केली पाहिजे. कुठलेच व्रत करू नका, चतुर्थी करू नका, मी म्हणते सोमवार करू नका, हरकत नाही, कुठलाच व्रत करू नका, पण एकादशी करा. एकादशी भोलेनाथ सुद्धा करतात, वारी करतात भोलेनाथ. पंढरीची वारी माहिती कोणापासून सुरू झाली? भोलेनाथांपासून सुरू झाली. हा, सगळ्यात पहिली वारी भोलेनाथांनी केली. सगळे लागले होते पाठीमागे, गणपती बाप्पा लागले, पार्वती मैया लागली, नंदी लागले, सगळ्यांना नेलं. वाखरी आली, गर्दी झाली वारकऱ्यांची, वाखरीतच पार्वती मैयाला थांबून ठेवलं. तिथून पुढे नंदी गणपती बाप्पा निघाले, पंढरपुरात गेले प्रदक्षिणा मार्गावर. हनुमंतरायाच्या मंदिरासमोरच नंदीला मारू लागले वारकरी. नंदी तिथंच थांबला. कुठल्याच हनुमंतरायाच्या मंदिरासमोर मग नंदी नाहीये, पण पंढरपुरात गेला ना, बघा प्रदक्षिणेच्या मार्गावर नंदी आहे. पुढे गेले, बाबाचं पोट मोठं, कोणाचं? गणपती बाप्पाचं. देवळात घुसणार का आतमध्ये? तिथंच देवळात ठेवला बाजूला. आणि जेच पांडुरंगाच्या दर्शनाला पळत निघाले, पांडुरंगाने डोक्यावर बसून घेतलं. बोले बाबाला. म्हणून वारी केली पाहिजे जीवनामध्ये, एकादशी केली पाहिजे, माळ घातली पाहिजे. एकादश्याम विशेषेण केवलम द्वय भोजनम. 2 वेळा भोजन करावं असं शास्त्रकार सांगतात, बरोबर ना? एकादशीला अन्न खावं आहे ना? हा करा. भोजनम नास्ति भजनम अस्ति. एकादश्याम विशेषेण केवलम द्वय भजनम. बोले रात्र जागरण कृत्वा दिवोच हरिकीर्तनम. रात्रभर जागरण करावं, दिवसा हरिकीर्तन गावं, रात्री भजन गावं. असे 2 वेळा केलं पाहिजे. असं तो आपला विषय नाही, पण आज एकादशी म्हणून सांगते, सगळ्यांनी एकादशीचं व्रत आजपासूनच सुरू करून द्या. सकाळी जरी काही खाल्लं असेल हरकत नाही, संध्याकाळी खाऊ नका, फराळाचं खा पण करा.
पोटभर खा. मी म्हणते जेवढं जेवण करताना त्याच्या डबलचा खा, पण एकादशी करा. हा, दाबून खायचं माझं म्हणणं नाही काही. ताक प्या, दही प्या, दूध प्या, केळी खा, सफरचंद खा, किती फळ आहेत आहे की नाही. त्याच प्रकारे संपूर्ण जीवन घालवतो. घर कशाचं खरेदी करतो? घर कशाचं बनतं? मातीचं. खरेदी काय करतो जीवनभराच्या पुंजीने? मातीच खरेदी करतो ना. त्या मातीला फक्त एक आकार दिलेला असतो, आडवा उभा तिरकस इकडं तिकडं, आणि त्याला पेंट केलेलं असतं. पण ती मातीच आहे ना, कोरली. तर जीवनभर पैसे कमवण्याच्या हेतूने अख्खं जीवन घालवतो आणि अंतिम वेळेस ती मातीच खरेदी करतो. म्हणून धनानी भूमौ, धन कुठे जातं? मातीतच जातं. पशवश्च गोष्टे, गाय ही कुठे थांबती? गोठ्यातच थांबत असते. भार्या गृहे, पती जर मेला तर बाई घराच्या उंबरठ्याच्या बाहेर नाही निघू शकत, तिथंच थांबती. भले कितीही प्रेम करणारा असू द्या, कितीही जीव असू द्या, पण तो जर जात असला ना, अंतिम संस्कार त्याचा होत असला, जर त्याला तिरडीवर नेलं जात असेल तर बाई उंबरठ्यापर्यंत रडता, किती रडू दे, रडता रडता ती उंबरठ्यापर्यंतच येते, त्याच्या पुढे येऊ शकत नाही. भार्या गृहे, घरातच थांबती. द्वारी जना स्मशाने, आणि बाकीची आपल्याला अंतिम संस्कार करण्यासाठी येणारी आपल्या सोबतची लोक कुठपर्यंत येतात? वरपर्यंत, स्मशान भूमीपर्यंत येतात. अग्निदाग दिला, चालले माघारी, काय घेणं नाही. तेवढा पुरतं तेवढा शो. देहचितायाम, अरे लोकांचं सोडा, बायकोचं सोडा, किंवा नवऱ्याचं कुणाचंही सोडून द्या, एखाद्या प्रेमी व्यक्तीचं सोडून द्या. आपली असलेली ही त्वचा, किती बी मेकअप करा, किती बी फाउंडेशन लावा, किती बी पार्लर करा, किती बी स्वच्छ ठेवा, पण ती सुद्धा सोबत येत. मेरा मेरा करते तूने सारी उम्र गवाई, सारी उम्र गवाई. मेरा मेरा करते तूने सारी उम्र गवाई, सारी उम्र गवाई. तेरा तो चोरों ने लूटा, तेरा तो चोरों ने लूटा, कल का ही करत दिखाई. मरना 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 तो हक का बाना है, जीना उधार आना है, जीना उधार आना है. राजा के महाराजा मर गए, रैयत कौन संभाले, रैयत कौन संभाले. तुमको हमको सब दुनिया को एक ही मर्ग जाना है. मरना 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 तो हक का बहाना है, जीना उधार आना है, जीना उधार आना है. यासाठी देहश्चितायाम परलोक मार्गे धर्मानुगो गच्छती जीव एकाहा. देह कुणाच्या अधीने? चितेच्या अधीने. सोबत जाणार एका वरती. तुम्हाला झोप येऊ राहिला का? आता एक श्लोक घेतला बोलता 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 आपण
झोपविरल्या देह कोणाच्या अधीन होणार आहे? जळाल्यानंतर अग्नीच्या देह चितायाम, चितेवर असल्यानंतर अग्नी खाऊन जाती. आपल्या सोबत नाही आहेत. किती बी सजवा, किती बी नटवा, किती बी जिमला जा, किती बी योगा करा, काही उपयोग नाही. जाणार एक दिवस. परलोक मार्गे हे देह चितायाम, परलोक मार्गे धर्मानुगो गच्छति जीव एकहा. सोबत येतं ते म्हणजे फक्त आपण केलेला धर्म आणि आपण केलेले कर्म. त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. स्वतःचा देह बी येत नाही. म्हणून तो बाबा कुठं घरी जात होता. बायकोन काय ठेवलं होतं? गरम पाणी. लांबूनच आवाज दिला, म्हणले ओ आतमध्ये येत असताना पहिली हातपाय धुवून या, असं चिवू नका म्हणले. ती म्हणली ठीक आहे. तो म्हणला ठीक आहे. आता याने विचार काय केलेला होता? मला कुठं जायचंय? पंढरपूरला. कशासाठी? चातुर्मास ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. 4 महिने रोज परिक्रमा करायची, 4 महिने पारायण करायचं आणि रोज पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. म्हणले बस, ह्याच्या व्यतिरिक्त आता काहीच खरं नाही म्हणले. हाच धर्म आहे माझा आणि हेच कर्म म्हणले. बायको नको, पोर नको, घर नको, दार काहीच नको म्हणले. ठीक आहे. जसं बाईने त्या हातपाय तोंड धुवायला पाणी दिलं, गरम पाण्याचे हातपाय धुतले, आतमध्ये आला, बाईने टॉवेल दिला, हातपाय पुसले. तिने तेवढे चहा टाकून ठेवलेला होता. तुरंत जसा तो बसला खुर्चीवर तसाईनं गरम गरम चहा आणून दिला. त्याला वाटलं वा, गरम पाण्याने हातपाय धुतले, आता मस्त चहा. तर चहा पेता 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 पहिल्या घोटात त्याचं कुठं 4 महिन्याचं चतुर्मास झालं आणि कुठं पंढरपूर त्याने दर्शन केलं हे त्याला बी कळलं नाही. सांगण्याचं तात्पर्य 3 प्रकारचं वैराग्य सांगत होते ना मी सुरुवातीला. मग स्मशानातलं वैराग्य असं असतं. घरापर्यंतच जाईल, पण घरात एकदा बायकोचा चेहरा पाहिला सगळं वैराग्य बाहेरच पळून जातो. आमच्या गुरुदेव आम्हाला लय हसवायचे कधी कधी. क्लास चालू असला का, शिकायला होतो तेव्हा वृंदावनला दुपारच्या वेळी, गरमीचे दिवस, मोकर तिकडे गरमी पडते, भयानक गरमी. तिकडून त्यांच्या सासूबाईंचा कॉल आला गुरुजींना. बोले जी कैसे हो? ठीक है. बोले हमारे इधर बड़ी गर्मी है, बड़ा तूफान आ रहा है. आपके इधर? बोले बड़ी गर्मी है. फिर तो तूफान में कुछ नहीं. बोले फिर भी हमारी तो इतनी कारण आसामचे आहेत गुरुजी आमचे आणि तिकडे 12 महिने शक्यतो पाऊस असतो. तो गर्मी तो बहुत है लेकिन तूफान भी हमारे पास है. बोले कहा आपके यहाँ तूफान इतनी गर्मी में? बोले हाँ है ना. कहा है? तो कूलर के नीचे सो रहा है. बोले गुरु माताला तूफान कूलर के नीचे सो रहा है. म्हणजे बायकोला काय दिवस आहेच ती तशी डेंजर. वाईफ कशाला म्हणतात माहितीये? विदाऊट इन्फॉर्मेशन फाईट एव्हरी डे. रोज भांडणारी तिला वाईफ म्हटलं जातं. पत्नीचा अर्थ त्या दिवशी सांगितला मी. अशा प्रकारे हे वैराग्य 3 प्रकारचे. म्हणून शास्त्रकार म्हणतात इदम शरीरम सतसंधी जर्जरम. संधी झाली 100 वर्षापर्यंत तकचक द्यायची फक्त. म्हणून पतत्यवस्यम परिणाम पेशलम. शास्त्रकार म्हणतात अरे पतन होने से अच्छा है तुम क्या करो, अपनी शरीर ज्यादा खराब हो देने से अच्छा है कि औषधि क्लिश्यसि मूढ़ दुर्मते. एक बार औषधी लोगे बार बार तब्येत खराब होने वाली नाही. एकदा घेतल्यानंतर आपण ठामपणे सांगू शकतो का की आता मी औषधी घेतलीये, आता मला काही गरज नाही, आता माझी तब्येत जीवनभर कधी खरं सांगू शकतो? औषधीने जर बार बार तब्येत खराब होत असेल, एक अशी चीज आहे, एक अशी आहे, त्याला रसायन म्हटलं जातं. ते जर तुम्ही एकदा घेतलं तर तुम्ही कधी जीवनभर आजारी पडणार नाही. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा, तिने पीडा वारेला, तिने पीडा वारेला. ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा.
ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा, तिने पीडा वारेल, तिने पीडा वारेल, ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा, ब्रह्मरस घे काढा. ब्रह्मरस घी काढा. ब्रह्मरस कोणसा रसायन, कोणसा रसायन आहे, कोणसा ब्रह्मरस आहे? बोले निरामयम कृष्ण रसायनम किंवा निरामयम शिव रसायनम पिबम. वो रसायन कौन सा है? बोले भगवत नाम रूपी रसायन है. जितना नाम, चाहे आप कौन से भी भगवान को मानिए, राम जी को, चाहे कन्हैया हो, चाहे शिव जी हो, चाहे अन्यत्र कोई देवी देवता हो, लेकिन अगर किसी को भी पूछते हो वही नाम रूपी रसायन अगर आप लेते रहोगे तो कभी आपका आरोग्य खराब हो ही नहीं सकता. यासाठी या एकदा आपण सगळ्यांनी त्या भजनाचा आनंद घेत पुढची कथा श्रवण करूया. सगळ्यांनी उठून जागेवर उभं राहायचं. उठून उठून आज बघा किती प्रेम करणारे लोक आहेत. वैजंती माळ माझ्यासाठी गुंफून आणली, माझ्यासाठीच नाही गोपालसाठी सुद्धा आणली. काय नाव आहे ताई तुमचं? एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या होऊ द्या बरं. आमच्या गोपालसाठी सुद्धा आणली बघा. त्यांच्याकडे झाड आहे, कारण त्याला भीती यायची असते इंद्राला. 100 अश्वमेध यज्ञ करण्याचं पुण्य जे एखाद्या जीवाकडे साचलं तर त्याला स्वर्गाची गद्दी प्राप्त होत असते इथून गेल्यानंतर. मग इंद्राला, इंद्र आहे, इंद्र म्हणजे कोणी माणूस नाहीये. इंद्र एक पद आहे. मुख्यमंत्री, सरपंच, उपसरपंच हे कसे पद आहेत? प्रधानमंत्री हे कसं पद आहे की नाही? तसं इंद्र हे पद आहे. देवतांचा राजा जो इंद्रदेव आहे ना, हे त्याचं पद आहे. जसं आपल्या भारताचा राजा कोण आहे? प्रधानमंत्री. प्रधानमंत्री म्हणजे एकच माणूस असू शकतो का? कधीतरी बदलेलच. हा नाही तर तो नाही तर तो नाही तर कोण नाही तर कोणी बदलत राहत. तसं इंद्र एक पद आहे. मग ते इंद्रदेवाला असं वाटतं की याने जी साधना केली ना बाबा, याच्या साधनेचं फळ 100 अश्वमेध यज्ञ करण्याचं फळच्या समानतेने होऊ नये म्हणून तो काय करतो? प्रत्येक जीवाचे केलेलं पुण्य चोरतो. हा, ते तुमचं पुण्य कधी पदरात येत नाही. पाप नाही चोरलं जात, पुण्य चोरलं जातं. म्हणून जिथेही तुम्ही चांगली वस्तू ऐकायला गेलात, सत्संग असो, कीर्तन असो, कथा असो, प्रवचन असू द्या, भजन असू द्या, हरिपाठ असू द्या, तिथं गेल्यानंतर जर तुम्ही 5-10 मिनिटं जरी बसलात तरी तिथली खालच्या जमिनीची धूळ तुमच्या मस्तकाला लावा उठण्याच्या आधी, तर ते तुमच्या पदरात पडेल. त्याशिवाय पदरात पडायचं नाही. तर अशा प्रकारे आनंद घेतला पाहिजे. आपला काल विषय की आता या ठिकाणी तारकासुराने ब्रह्माजींची उपासना केली आणि ब्रह्माजींना प्राप्त करून घेतले. बोले प्रभु, जब तक मुझे शिवजी के पुत्र के रूप में, हाँ, उनका पुत्र आकर के जब तक मेरा वध नहीं करता तब तक मेरा वध नहीं होना चाहिए. तारकासुराला असं वाटलं आता भगवान तर गेले कुठं? समाधीस्थ अवस्थेत, आता काही उठत नाही. पण त्यांना कुठं माहिती होतं हिमालय राज्य एक पोरगी जन्माला घालणार आहे, 30 सती पुढं हिमवानच्या घरी जन्माला येणार आहे, हे त्यांना कुठं माहिती होतं. ब्रह्माजींना वाटलं आता यानेच असं वरदान मागितलं. तारकासुराला वाटलं आता शिवजी उठत नाही, लग्न काही होत, पोरग काही जन्माला येत आणि मी काय मरत नाही असं त्याला वाटलं. पण आता भगवान शंकराचा विवाहही झाला, प्रथम पुत्रही झाला. कशा प्रकारे जन्म झाला तुम्ही आम्ही काल सगळ्यांनी श्रवण केला. तर ज्या वेळेस कार्तिक स्वामी हळूहळू मोठे होऊ लागले, मा पार्वतीने अतिशय आनंदपूर्वक त्यांच्या लीला भगत सुंदर विहार करू लागल्या, दाम्पत्य जीवन त्याचा आनंद घेऊ लागल्या. पण एक दिवस सर्वत्र देवी देवता त्या ठिकाणी आले आणि भगवान शंकरा पुढे हात जोडू लागले. हे प्रभू,
तारकासुराने समस्त त्रिलोकीमध्ये माज माजवलाय, कुणाला सोडत नाही, सगळ्यांना त्रस्त करून सोडले. आता मात्र याला मारायला हवं. मग पार्वतीने आशीर्वाद दिला. सर्वत्र देवी देवता त्या ठिकाणी रणक्षेत्रामध्ये आले, युद्धभूमीमध्ये आले आणि भगवान शंकराचे जे पुत्र होते कार्तिक स्वामी, त्यांना सेनापती म्हणून घोषित केलं गेलं. सेनापतीला इंद्रदेवतेने त्याच्या हत्तीवर बसून घेतलं आणि इकडे तारकासुराला मारण्यासाठी, त्याच्यासोबत युद्ध करण्यासाठी समस्त देवी देवता सोबत निघाले. युद्धभूमीत आल्यानंतर देवतांमध्ये अतिशय उत्साह होता. उत्साह बघून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचे रुद्र अवतारांपैकी जे एक होती वीरभद्र, जी ज्यांच्या जटेपासून उत्पन्न झाले होते, त्या जटेने ज्यावेळेस युद्धभूमीमध्ये तारकासुराला बघितलं, मात्र त्यासोबत युद्ध होऊ लागलं. तारकाचं युद्ध सोडवण्यासाठी, वीरभद्रासोबत युद्ध सोडवण्यासाठी स्वयं काही देवी देवता आले. कारण वीरभद्रासोबत जर तारकासुराने युद्ध केलं असतं तर त्या ठिकाणी तो मारला गेला असता. पण हे कुणाच्या हातून मारणं होतं? कार्तिक स्वामींच्या हातून मारणं होतं, म्हणून युद्ध थांबवलं. पुढे चालून कालिका देवी त्यासोबत युद्ध करू लागली. अशा प्रकारे युद्ध करता करता तारकाने हजारो हात, दशहात त्या ठिकाणी दशभुजा प्रकट केले आणि दशभुजांद्वारे समस्त देवी देवतांना त्रस्त करू लागला. भगवान विष्णूने बघितलं, अच्छा मेरे देवताओं को तुम जो है कष्ट पहुंचा रहे हो. भगवान विष्णू मध्यस्थी आले आणि त्याच ठिकाणी सुदर्शन चक्राने जसा त्याचा वध करणार, त्याच ठिकाणी पुन्हा ब्रह्माजी त्या ठिकाणी आले. हे प्रभु, आप ऐसा नहीं कर सकते. क्यों? क्योंकि जो है इसका वध तो कार्तिक स्वामी ही कर सकते हैं, आप इसको मार नहीं सकते हो. त्या ठिकाणी बोले, अगर मुझे ये देवी देवता न रोकते तो अभी तक तो तारक के तुकडे हो चुके होते. भगवंताला राग आला. ब्रह्माजींनी कार्तिकजींना समजवलं, तारकस्य कुमारस्य संग्रामोति विदुत्साह जातस्तदा महाघोर सर्वभूत भयंकरः. त्या ठिकाणी स्वतः कार्तिक स्वामी खाली उतरले आणि तारकला मारण्यासाठी गेले. मारत असतानाच त्यांचं दोघांचं भीषण युद्ध झालं. आता मरेल कसा? तर पार्वती मैयाने आपल्या पुत्राला कार्तिक स्वामाला कांतिमती नावाचं एक शस्त्र दिलं होतं. त्या कांतिमती शस्त्राचा त्यांनी संधान केला आणि त्याच ठिकाणी तारकचा वध झाला. बोली श्री भक्तवत्सल भगवान की. अशा प्रकारे पार्वती नंदन कार्तिक स्वामीजींनी तारकसुराचा वध केला. त्याच ठिकाणी जसा तारकाचा वध झाला, समस्त आकाश मार्गाने पुष्पवृष्टी होऊ लागली. भगवान शंकर पार्वती मैया त्या ठिकाणी आले. माझ्या मुलाने आज शूरवीर काम केलंय म्हणून आईने त्याला मांडीवर बसवलं आणि पार्वती मैया अतिशय दुलार करतायत, लाड लढवतायत. पुष्पवृष्टी हुई, विजय उत्सव हुआ. उसके बाद कैलाश पर आए. अधुना श्रोतुम इच्छामि गणेशम वृत्तमुत्तमम तज्जन्मचरितम दिव्यम सर्वमंगल मंगलम. शौनक महात्मा ने कहा, प्रभु हे सूत जी महाराज, आपने तो कार्तिक स्वामी की बढ़िया जन्म की जो एक कथा सुनाई, उसके बाद उन्होंने जो कर्म किया, जो शूरवीरता दिखाई, तारक का वध किया, वो भी आपने बढ़िया से सुनाया. भगवान शिव जी का विवाह भी आपने बढ़िया विस्तार से सुनाया. लेकिन जो है कार्तिक के बाद गणेश जी का जन्म मैंने सुना है और मंगल करने वाली कथा है. उनको थोड़ा सा हिला दीजिए. हिलाइए. सोइए मत. लगेच त्यांच्याकडे बघणार, लगेच झोप येणारच आहे. शरीर आहे, शरीर असलं की त्याच्यात पंचतत्व आहेत. हा, अग्नी, वायू, आकाश, तेज, जल, पंचतत्व आहेत. त्याच्यात झोप येणारच. त्याच्यात काही चूक नाहीये, दोष नाहीये, म्हणून हसण्याचं काही नाही. एकदा सगळ्यांनी मोठ्याने हात वरती करा. हा, मोठ्याने आवाज आला पाहिजे. हरा हरा महादेव. तिकडचे बाबा राहिलात. हरा 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 हरा
असा आवाज गुंजला पाहिजे, शेगावतून डायरेक्ट भगवान शंकर खाली आले पाहिजे, असा आवाज गुंजला पाहिजे. माझ्या एकटीचा आवाज एवढा मोठा येतो त्या पुढे. हाथी का सिर लगा करके उनको गणपति कहा गया, विनायक कहा गया. इस प्रकार आयान्तम शंकरम दृष्ट्वा समये जगदंबिका उत्तौस्तौ मज्जती सावई लज्जिता सुंदरी तदा. श्वेतकल्पामध्ये घटित झालेली ही घटना, त्याचं वर्णन करतात श्री सूतजी महाराज. पार्वती मैया आपल्या सखियांसोबत आतमध्ये गेल्या आणि जय आणि विजय, इकडे लक्ष द्या, जय आणि विजय दोन त्यांचे पार्षद होते, ते द्वारावर ठेवले आणि आतमध्ये सखियांसोबत गेल्या. कोण? पार्वती मैया. पण आयांत शंकरम दृष्ट्वा, जय आणि विजयाने जसं भगवान शंकराला येत असताना पाहिलं, समये जगदंबिका उत्तस्तौ मज्जती सावई लज्जिता सुंदरी तदा. जसा भगवान शंकराला आलेलं बघितलं, जय विजय पार्षद रोखू नाही शकले, कारण ते कोण आहेत? कैलासचे पती आहेत, कैलासचे स्वामी आहेत, मालक आहेत. मालकाला नोकराची थांबवण्याची हिंमत नसती, कधीच थांबवू शकत नाही. त्यांनी जाऊ दिलं. जसं आतमध्ये भगवान शंकर गेले, मा पार्वती आपल्या सख्यांसोबत त्या ठिकाणी स्नानगृहामध्ये होत्या. भगवान शंकराला जसं बघितलं, उत्थस्तो मज्जिता सावई, उठून बसल्या. लज्जिता सुंदरी तदा, लज्जा आली. अरे मेरी क्या कोई ऐसी जगह ही नहीं है जहां मेरे कहने पर कोई आ ना सके? मुझे एकांत चाहिए. क्या ऐसी कोई जगह नहीं जहां भगवान भी आ ना सके? इसी प्रकार विचार करती रही और फिर बाद में भगवान चले जाने के बाद नंदी को डांटा, जय विजय पार्षद को डांटा. लेकिन डांटने से क्या होगा? उसी समय मैया ने जो है निश्चित करके, पार्वती मैया ने विचारे चित्ते सा देवी व पुषो मल संभवम, विचार करून स्वतः एकांत मध्ये शरीराचा मल काढत 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 विचार करत होत्या. तो मल मात्र खूप प्रकारात निघाला. पुरुषम निर्ममो सातू सर्व लक्षण संयुतम. आणि त्याच मळाचा मात्र एक मानव तयार केला, मानवाची कृती तयार केली. आणि ज्या प्रकारे मैयाची दिव्य दृष्टी त्या कृतीवर पडली, त्या मळाच्या मानवावर पडली, त्या क्षणी मैयाची कृपा दृष्टी पडल्याबरोबर त्याचा एक बालक उत्पन्न झाला, बालक तयार झाला. त्या बालकामध्ये, त्या शरीरामध्ये जीव निर्माण झाला. ज्या प्रकारे सुंदर शोभायमान विशाल स्वरूप असणारं महापराक्रम संपन्न तो बालक मैयाचा शुभ आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी उभा राहिला. मैया ने सांगितलं, तुम्हारे जैसा प्यारा मुझे और कोई नहीं है, तुम ही हो मेरे सब कुछ. माता राणीने पहिलं नाव त्याचं ठेवलं ते म्हणजे विनायक. गणपतीने सांगितले, मैया ऐसा कौन सा काम आपड़ा जो आपने मुझे बनाया? पार्वतीने सांगितलं, अरे विना मदाज्ञाम सत्पुत्र नैवायान्मद गृहांतरम कोपी क्वापी हठातात सत्यमेव तन्मयोदितम. बोले मुझे एक ही काम है और मेरी आज्ञा से तुम एक काम करोगे. मेरे इस द्वार के बाहर, स्नान गृह के बाहर तुम खड़े रहोगे, ये लो डंडा, और वहां खड़े रह करके चाहे जो आ जाए, लेकिन जब तक मेरी आज्ञा ना हो, इतना सा भी जीव हो, चाहे इतना बड़ा जीव हो, कोई अंदर प्रवेश ना कर पाए. विना मदाज्ञाम सत्पुत्र नैवा यान मद अनुग्रहांतरम, अंदर ना आ पाए. बोले जी आज्ञा, जैसे आपकी आज्ञा, कोई अंदर नहीं आएगा.
मातुराज्ञा विना देव गम्यता न तदाधुना मैया की आज्ञा पाकर प्रेम पूर्वक मैया को नमस्कार करते हुए गणेश जी महाराज द्वार पर आकर के खड़े हो गए। जैसे ही खड़े हुए और दूर से भगवान शंकर को आते देखा। शंकर जी जैसे पास में आए, बोले रुको। भगवान भोलेनाथ ने देखा, बोले तुम कौन हो? बोले मैं मेरी माता का बेटा हूँ, पुत्र हूँ। कौन सी माँ? माँ पार्वती। अच्छा, वो अगर तुम्हारी माता है तो मैं तुम्हारा पिता हूँ, मैं तुझे वडील आहे सांगितल्याबरोबर नाही, जब तक माता का आदेश ना जाए तब तक मैं आपको अंदर न जाने दूंगा। अरे समझा करो, मैं तुम्हारा पिता हूँ। माता के समान पिता का भी तो अधिकार रहता है। बोले नहीं नहीं। भगवान को आया गुस्सा, शिव जी डांटने लगे, मूर्खो सी तुमने जाना सी, शिवो हम गिरिजापति, क्या तुम मुझे नहीं जानते हो? जिसको तुम माता बोल रहे हो वो मेरी पत्नी है गिरिजा, मैं गिरिजा का पति हूँ, मैं शिव हूँ। सगृहम यामि रेबाल निषेधसी कथम इमाम, मेरे घर में आने के लिए मुझे तुम डांट रहे हो, मुझे नकार रहे हो, क्या मुझे तुम्हारी परमिशन लेने पड़ेगी? बोले मैं नहीं ले सकता, मुझे अंदर जाने दो। तुरंत डंडा लगाया, नहीं आप अंदर नहीं जा सकते। गणेश जी को बहुत डांटा। भगवान भोलेनाथ को लगा छोटा सा नन्हा सा बालक है, बोले कोई बात नहीं, बाद में आऊंगा, इसको समझाऊंगा। भगवान तर निघून गेले। बाद त्यानंतर तिथे गणांना पाठवलं, शिवगणांना। शिवगण आले, त्यांच्यासोबत भीषण युद्ध झालं। नंदी समजवायला आले, नंदी सोबत पण त्या ठिकाणी भीषण युद्ध केलं। आणि युद्ध केल्यानंतर त्या ठिकाणी स्वतः भगवान परमात्म्यापर्यंत ही बातमी पोहोचली की गणेशजी कोणालाच आतमध्ये जाऊ देत नाही। भगवंताला अतिशय दुस्साह राग आला, एवढा क्रोध भयानक चढला की क्रोधी अवस्थेमध्ये त्याच ठिकाणी भगवान परमात्म्याने तांडव करायला सुरुवात केली। तांडव करता करता, नृत्य करता करता त्याच ठिकाणी भगवान परमात्म्याने त्रिशूळ घेतला हातात, त्रिशूला संधान करीत सांगितलं, बोले जाओ, जो गिरिजा के द्वार पर खड़ा है उस बालक का शिरच्छेदन कर दो। त्याच ठिकाणी तो त्रिशूळ संधान केल्याबरोबर भगवान परमात्म्याच्या आज्ञेने उडत गेला आणि ज्या ठिकाणी गणेशजी महाराज विनायक उभे होते त्याच ठिकाणी त्याचं शिरच्छेदन केलं। शिरच्छेदन केल्याबरोबर धड एकीकडे खाली पडलं आणि शिर एकीकडे पडलं। शिरच्छेदनाचा आवाज झाला। आतमध्ये स्नानगृहात माता राणी बसलेल्या होत्या। माता आक्रोश करीत बाहेर आल्या, अरे किसने मेरे बेटे को मार दिया? किसने मेरे पुत्र को जो है शिरच्छेदन कर दिया? कौन है वो मूर्ख? अरे मेरा पुत्र तो केवल मेरी आज्ञा का पालन कर रहा था, किसने ऐसा दुस्साह किया? त्याच ठिकाणी रागाच्या भरामध्ये माता राणीने मोठं स्वरूप, विराट स्वरूप धारण केलं। मत्तित्रो यदि जीवेत तदा संहरणम नहीं, यथा ही भवताम मध्ये पूज्यो यम च भविष्यति। अगर मेरे पुत्र को पुनः जीवित नहीं किया और जिसने मारा है वो अगर सामने नहीं आया तो इस समस्त पृथ्वी को मैं नष्ट कर दूंगी। इस पृथ्वी में चाहे जितने जीव हो, मैं पूरे जीवों को जो है खा जाऊंगी, समस्त पृथ्वी को तहस नहस कर दूंगी, इसका प्रलय हो जाएगा। विराट स्वरूप धारण करून आई मारण्यासाठी निघाली। आई ही आई असते बघा, पतीचाही विचार नाही केला, ना परिवाराचा विचार केला, पण पुत्रासाठी धावून गेली, विराट स्वरूप धारण केलं। समस्त देवी देवता त्या ठिकाणी आले आणि माता रानी पुढे हाथ जोड़ले, अरे मैया हम भी तो आपकी संतान है, आपसे ही हमने जन्म लिया है, हमारी ओर देखिए। बोले नहीं, ये मेरी संतान है, इसको मारने का हक किसी को नहीं है, किसी को अधिकार नहीं, इसको मारा किसने? मोठ्या मोठ्याने ज्यावेळेस आक्रोश करू लागल्या, रागाच्या अवस्थेमध्ये गोळे फेकू लागल्या अग्नीचे, त्यावेळेस समस्त देवता कष्टमय होऊन भगवान शंकराची विनंती करू लागले, हे प्रभु माता रानी से हमको बचाइए। भगवान शंकर समोर आले, अरे देवी आप शांत होइए, इसका शिरच्छेदन मैंने किया है, इसको मैंने मारा है, आप चिंता ना करो, इसको पुनः जीवित करने का काम भी मैं ही करूंगा। त्याच ठिकाणी आपल्या गणांना आदेश केला, उत्तर दिशामध्ये जा आणि त्या ठिकाणी उत्तरेकडे मुख करून बसणारा जो कोणी एक दातवाला पशु असेल, प्राणी असेल, त्याचं शिरच्छेदन करून घेऊन या।
शिवगण गेले. उत्तर दिशेला मुख करून असणारा एकच दातवाला हत्ती होता. एकच दात होता, एक दात तुटलेला होता. तसं शिरच्छेदन केलं आणि ते शिर झाकून मात्र घेऊन आले. जसं कैलासावर आणलं, गणपतीचं शरीर तिथे समोर ठेवण्यात आलं. भगवान शंकराने त्या शरीराला ते हत्तीचं शिर ठेवलं आणि ब्रह्मा विष्णू महेश आदिशक्तीच्या कृपाशीर्वादाने ती शिर पुन्हा जोडण्यात आलं. भगवान परमात्म्याने पुन्हा आपला अंशद्वारे त्यात शक्ती निर्माण करून जीव टाकला आणि पुन्हा त्या ठिकाणी त्या विनायकाला जागृत केलं. जणू झोपेतून उठलेला तो बालक उठून बसल्यासारखा झाला. अत्यंत सुंदर बालक. त्याला मात्र गळाभेट आलिंगन दिली आणि भगवान शंकराने त्याचं पुन्हा नावकरण केलं की अरे मैंने ही इसका शिरच्छेदन किया था, मैंने इसको मारा था, अभी मैं ही इसको आशीर्वाद देता हूँ. ये मेरा पुत्र है, ये गिरिजा पुत्र है, पार्वती नंदन है, शिव नंदन है. हम दोनों का पुत्र कहलाते हुए बोले ये सारे गणों का जो है पति होगा. जितने मेरे पास गण है सारे गणों का पति होगा. इसलिए इसका नाम क्या होगा? गणपति पड़ेगा. प्रथमे गौरी को नंदना, द्वितीय आदि गणेश, तृतीय सिमरो शारदा. मेरे काज करो हमें, तेरी जय हो गणेश, 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 तेरी जय हो गणेश. किस जननी ने तेनु जन्म दिया है, किस जननी ने तेनु जन्म दिया है, किस जननी ने तेनु जन्म दिया है, किस जननी ने तुझे जन्म दिया है, किस जननी ने तेनु जन्म दिया है, किस जननी ने तेनु जन्म दिया है, किस रचियो मुझे तेरी जय हो गणेश, तेरी जय हो गणेश, तेरी जय हो गणेश, तेरी जय हो गणेश. माता गौरा ने तेनु जन्म दियो है, तुझे जन्म दियो है, माता गौरा ने तेनु जन्म दियो है, माता गौरा ने तुझे जन्म दियो है, माता गौरा ने तेनु जन्म दियो है, माता गौरा ने तुझे जन्म दिया है. शिव ने दियो मुझे तेरी जय हो गणेश, 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 तेरी जय हो गणेश. अशा प्रकारे सर्वत्र देवी देवतांनी जय जयकार केला. बोली श्री गणेश जी महाराज की. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अशा प्रकारे समस्त देवी देवतांनी मिळून त्याला देवतांचा अध्यक्ष सर्वाध्यक्ष बनवण्यात आलं. मा पार्वतीने आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी वस्त्र आभूषण विधिविधान सहित पूजा केली आणि पुन्हा आशीर्वाद देऊन आशीर्वादाच्या रूपामध्ये की समस्त देवतांच्या आधी कुठलंही कार्य असो, अग्रपूजा जर कोणाची केली जात असेल
ती गणपती बाप्पाची. का? कारण माँ पार्वतीने आशीर्वाद दिलाय. माझ्या आधी सुद्धा, पित्याच्या आधी सुद्धा, समस्त देवतांच्या आधी कुठलाही सण असू द्या, कुठलाही काही असू द्या, कार्यक्रम जर असेल तर अग्रपूजा ही गणपती बाप्पाचीच केली जाते. अशा प्रकारे त्या ठिकाणी गणपती बाप्पाला पुढे चालून सर्वाध्यक्ष घोषित करीत, गण घोषित करीत शंकरजीने पुन्हा त्यांची जन्माची तिथी निश्चित केली की भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला, मात्र चंद्रमाच्या शुभ उदयाला यांचा जन्मदिवस म्हणून मानला जाईल. आणि चतुर्थीचं व्रत जो कोणी करेल, कधीपासून? भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीपासून जो कोणी चतुर्थीचं व्रत करेल त्याचे सर्वत्र इच्छा पूर्ण होतील. प्रातःकाळ स्नान करून व्रत आदी क्रियाकर्म करून भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी दिवसभर उपवास करून तुम्ही जे भजे करता ना रोज, त्याचा नैवेद्य सांगितलेला इथं, मूंग की दाल के पकोडे. असा सुंदर प्रकारचा मोदक, रवा, असे गोडधोड पदार्थ भगवान परमात्म्याला नैवेद्य दाखवून त्या ठिकाणी उपवास सोडावा, त्याचे संपूर्ण इच्छा पूर्ण होतील. अशा प्रकारे भक्तगण आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्यानंतर बघा, प्रत्येक देवतांच्या मंदिरात गेल्यानंतर प्रदक्षिणा किती माराव्यात ह्याला सुद्धा मर्यादा आहेत. आपण कुठे गेलो का 21, 5, 3, 2, 1, काही तर 51 प्रदक्षिणा कुठल्या मंदिरात माराव्यात, कशा माराव्यात? एकश्चंड्या शास्त्रकार म्हणतात बरं का, एकश्चंड्या रवे सप्त तिस्र कार्य विनायके चतुस्र हरि कर्तव्य शिवस्यार्ध परिक्रमा. 5 देवतांच्या परिक्रमा सांगितलेल्या आहेत. कशा? एकश्चंड्या देवीचं मंदिर असू द्या, एकश्चंड्या देवीचं कुठलंही मंदिर असू द्या, सप्तशृंगीचं असू द्या, तुळजाभवानीचं असू द्या, कोल्हापूरच्या देवीचं असू द्या, तुमच्या अजून मान्यतेनुसार आसपासची कुठली पण देवी असू द्या, चंडिका मातेचं स्वरूप आहे ना, त्या देवीच्या मंदिरात गेल्यानंतर एकच परिक्रमा करायची, प्रदक्षिणा, एकच चंड्या. रवे सप्ताह, रवे माने सूर्य भगवान. रोज जल चढवता ना सूर्यदेवाला? आज तर तुम्हाला मान्य करावंच लागेल, चढवता ना? मग त्या ठिकाणी सूर्य भगवान त्याला अर्घ चढवत असताना स्वतः भोवती 7 परिक्रमा करायची. रवे सप्ताह, लक्षात येईल ना? इकडचं तिकडचं करून टाकता ना. देवीच्या मंदिराला एक, अर्घ देताना सूर्यदेवताला 7 परिक्रमा स्वतः गोल गोल फिरून. रवे सप्ताह. गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्यानंतर तिसरं कार्य विनायकौ. गणपती बाप्पाच्या मंदिरात जर गेलात तर 3 प्रदक्षिणा माराव्यात. किती? 3. चतुस्र हरि कर्तव्य. मग हरी भगवंताच्या मंदिरात गेला. आता हरीचे मंदिर कोण कोण आहेत? विष्णू भगवंताचे किती अवतार आहेत? भरपूर आहेत. रामजीचं मंदिर असू द्या, कन्हैयाचं मंदिर असू द्या, विष्णूचं, नारायणाचं मंदिर असू द्या, आहे की नाही, किंवा गजानन महाराजांचं मंदिर असू द्या, हे पण हरीचेच अवतार आहेत ना. हरिहर नाही दे. गजानन महाराज महादेवाचे अवतार आहेत, मान्य आहे. पण आपण भेद करीत साधू संत काय म्हणतात? हरिहरा नाही भेद नाही, नका करू वाद. त्यात काही रामकृष्ण तर एक आहे, अंतर नाही. आणि हर पण त्याच्यातच आला. तुम्हाला सांगू, हरिद्वार मध्ये आता हरिद्वारला जे हाराचे भक्त आहेत ना, ते काय म्हणजे शिवजींचे भक्त आहेत, ये आम्हाला हरद्वार आहे. हरिद्वारला बरं का 3 प्रकारचे नाव आहेत. शिवजींचे भक्त म्हणतात ये हमारा हरद्वार है. विष्णु भगवंताचे भक्त म्हणतात ना, हरद्वार नहीं, ये हमारा हरिद्वार है. विष्णु जी का द्वार है, बोले हरिद्वार है. जे विष्णूलाही मानतात आणि जे शिवजी नाही मानतात ते काय म्हणतात? ना ये हरद्वार है, ना ये हरिद्वार है, बोले ये तो हमारा गंगा द्वार है. काय कू क्या है? बोले जिसके चरणों से गंगा निकली और जिसने जटाओं में धारण करी, है तो दोनों का संबंध नहीं, नाता तो दोनों का है, टाका तो दोनों का भिड़ा है. नहीं समझ में आया कि नहीं? ऐसे ऐसे करो.
नहीं समझना है? तो जो भगवान शंकर के भी भक्त है, जो विष्णु के भी भक्त है, वो क्या कहते हैं? बोले इसमें हम कोई द्वेष नहीं करते, कोई भेद नहीं करते, ना हरिद्वार है ना हरिद्वार है। बोले ये तो गंगा द्वार है, हम दोनों का द्वार है। इसलिए गजानन जी महाराज पंढरपुर गए थे ना। हाँ, क्यों गए? हर कोई तो उन्हीं का अंश है, नहीं चाहे हरि हो, जिस तरीके से आप मानो। तो चाहे किसी संत के आप मंदिर में चले जाओ, अगर वो भगवान शंकर के अंश होंगे, अंश अवतार से जन्म लिए होंगे, तो आधी परिक्रमा लगाना। अगर हरि अवतार से जन्म लिए होंगे तो कितने? 4 परिक्रमा लगाना। चतुस्र हरि कर्तव्य। मग कुठलंही मंदिर असो, रामजी, नारायण, कृष्ण, कन्हैया, विष्णू, हे सगळे हरीचे अवतार आहेत. ह्यांच्या मंदिरात गेल्यानंतर किती परिक्रमा लावाल? 4. आणि 5वी गोष्ट सांगितली शिवशार्द परिक्रमा. भगवान शिवाच्या मंदिरात गेल्यानंतर अर्धी परिक्रमा लावायची, अर्धी लावायची पुन्हा माघारी यायचं. तसंच उलटे पाव, पूर्ण नाही लावायची. आता लक्षात आलं? गणपती बाप्पाला किती सांगितल्यात? देवीला, सूर्याला 7, हरीला 4 आणि शिवजींना अर्धी. अशा परिक्रमा आहेत. मी काय सांगितलं? गणपती बाप्पावरून सांगितलं. तुम्ही जर कधी गणेशजींच्या मंदिरात गेलात तर 3 परिक्रमा लावा. अशा प्रकारे पुढे चालून सुंदर कथा ऐकवताना सूतजी महाराज म्हणतात, गणेश जी को आशीर्वाद दे करके सब अपने अपने स्थान चले गए. आगे चल करके जो है गणेश जी की बाल लीला देखने को मिल रही है. और इतनी सुंदर सुंदर बाल लीला करते हैं गणेश जी महाराज. एक दिन तो मैया रोने लगी. काय रोने लगी? मैया ने क्या किया? यज्ञ का आयोजन किया. यज्ञाचं आयोजन केलं. कोणी? पार्वती मैयाने केला पाहिजे यज्ञ. घरात यज्ञाचं आयोजन केलं. आता यज्ञ करण्यासाठी कोण पाहिजे? ब्राह्मण देवता. ब्राह्मण देवताला काय द्यावं लागते? दक्षिणा. दक्षिणाशिवाय यज्ञ पूर्ण होत. म्हणले आता ब्राह्मणाने विचार केला की मला पार्वती मैयाने सांगितलंय कशासाठी? यज्ञ करण्यासाठी. आणि पार्वती मैया काय अशी तशी सर्वसाधारण बाई नाही, हे की नाही? जगत जिच्या अधीन आहे, जिने जगतना निर्माण केलंय, अशी जगदंबा स्वरूपिणी आई जगत जननी, तिच्या घरी मला यज्ञ करण्यासाठी जायचंय. दक्षिणा देणार आहे, पण दक्षिणाच्या रूपात मी काय घेऊ की ती दक्षिणा घेतल्यानंतर मला जीवनभर काही मागायची गरज नाही पडली पाहिजे. काय दक्षिणा मागू? तर ऋषीमुनी, त्यांना ब्राह्मण होते, ऋषीमुनींना बोलवलं होतं. ब्राह्मण देवता ऋषीमुनी विचार करू लागले काय करावं, काय घ्यावं. तर त्या सगळ्यांनी ठरवलं की आपण काय करावं, मागायचंच ना आपल्याला दक्षिणा रूपात, तर आपण भगवान शंकराला मागून घेऊया. इकडं बघा तुम्ही काय करू, तुम्हाला मी कुठं चालू देत नाही, तुम्ही चिंता करू नका. काय मागावं? शंकराला मागून घेऊ का? जर शंकरजी आपल्या घरात आले, गृहिणीम गृहमित्यौ, तर बाई आपोआप पाठीमागे, नवरा कुठं का असं ना, तिला त्याच मागे जावंच लागते. ती गेल्याशिवाय राहत नाही, आहे की नाही? कुठं का असं ना पडलेला तर उसणं जाणं लागतंय. मग म्हणले जर आपण शंकरजीलाच दान रूपे दक्षिणा रूपात जर मागून घेतलं तर पार्वती मैया आपाप आपल्या घरी येईल. आणि पार्वती जर एकदा आपल्याकडे राहू लागली, जिथं लक्ष्मी तिथं काय कमी का? मग कमीच नाही म्हणले. सगळ्या ऋषीमुनींनी डोकं लावून गेले. पार्वती मैयाचा यज्ञ पूर्ण केला. दक्षिणा स्वरूपात मागू लागले, हे मैया हमको दक्षिणा चाहिए. मैया बोली मांगो, क्या मांगना चाहते हो? लक्ष्मी बोला था, बोले हम दक्षिणा रूप में हमारे भोलेनाथ को मांगना चाहते. आम्हाला देवाला देऊन टाका, भोलेनाथ आम्हाला दान देऊन टाका. माताला असं वाटलं आता भोलेनाथ गेल्यानंतर मी इथे एकटी काय करू? आणि मागितलेलं तर दान द्यावं लागतं, नाही दिलं तर यज्ञ खंडित होईल. काय करावं? शोक करू लागले, रडू लागल्या. रडता रडता पाहिलं गणपती बाप्पाने. मैया क्यों रो रहे हो? अरे ऐसा हो गया. रडू नकोस ग बाई, आई रडू नको. का? मी तुझा शोक दूर करेन, सांग मला काय झाले. सगळं वृत्तांत सांगितलं. आई बस एवढीशी गोष्ट आहे, फक्त शिवजींना दान मागितलं ना, आमच्या वडिलांना दान मागितलं ना, हरकत नाही, देऊन टाक. कसं देऊन टाकू? काय बोलतोय तू? कोण म्हणतं? गणपती बाप्पा देऊन टाक म्हणते. कसं देऊ? अरे जर तुझे वडीलच इथे नाही राहिले, पिता जर इथे नाही राहिले, तर माझा इथे राहून काय उपयोग?
माझा संसारच जर निघून गेला तर मी ते एकटी काय करावं, असं होऊ शकत नाही. आगाई देऊन तर टाक ग, पुढे बघूयात ना, मी आहे ना, तो माझ्यावर विश्वास ठेव. परत ती म्हणली ठीक आहे दिलं. त्याच्यानंतर काय करायचं, गाई जर दान दिलंस ना तर एक लक्षात ठेव, दक्षिणाच्या रूपात वडिलांना मागितलंय ना, पण दक्षिणा दिल्यानंतर आशीर्वाद पण घ्यावा लागतो. आशीर्वाद, ज्यावेळेस आशीर्वाद घेण्याची बारी येईल, आशीर्वादाच्या रूपात तू पुन्हा भगवंताला मागून घे, शिवजींना. लक्षात आलं की नाही आलं? आशीर्वादाच्या रूपात पुन्हा भगवंताला मागून घे. मैयाला अतिशय आनंद झाला, गेल्या आणि त्या ठिकाणी समस्त शिवजींना दक्षिणाच्या रूपामध्ये समस्त ऋषींना शिवजी दान देऊन टाकले. आणि ज्यावेळेस भगवंताला घेऊन समस्त ऋषीमुनी जाऊ लागले, मग पार्वतीने थांबवलं, बोले रुकी रुकी, आपने यज्ञ किया, दक्षिणा भी मांगी, आशीर्वाद कौन देगा? मैं कौन हूँ? सौभाग्यवती स्त्री हूँ, पतिव्रता स्त्री हूँ, आशीर्वाद तो देना पडेगा. आशीर्वाद घ्यायला गेल्या, आशीर्वादाच्या स्वरूपात पुन्हा भगवान त्याला परमात्म्याला प्राप्त करून घेतलं. एवढे सतबुद्धीवाले गणपती बाप्पा, फार बुद्धिवान आहेत. हे मी नाही बोलत, मनाचं नाही बोलले, हे श्लोकात वर्णन आहे. गजाननम भूत गणादि सेवितम कपित्त जंबू फलसार भक्षितम. मग पार्वतीने विचारलं, अरे बाबा मी तुझी आई आहे, तू माझ्या पोटी जन्म घेतलेला आहे, मी तुला जन्माला घातलंय, मी एवढी चांगली पवित्र बुद्धी मला सुचली नाही, तुला कुठून आली? बस इतनी सी बात. अरे मैया ऐसी बुद्धि मुझे पता है क्यों आती है, क्योंकि मैं फलों का सार सार ग्रहण करता हूँ, मैं अच्छे अच्छे फल खाता हूँ, इसलिए मुझे ऐसी. कौन से फल? बोले कपित्त जंबू फलचारु भक्षितम. कपित्त माने पपिता, पपिता माने पपई, जंबू म्हणजे जांभळ. गणपतीला आवडणारे सगळ्यात आवडणारे हे दोन फळ आहेत, पपई आणि जांभूळ. गणपती बाप्पा म्हणतात, ज्याने जांभूळ खाल्लं, ज्याने पपई खाल्ली, त्याची स्मरणशक्ती तेज असते, बुद्धी चांगली चालते. उदी तुम्ही तुमच्या लेकराला रोज पपई खाऊ घाला. मी नाही म्हणत, हे श्लोकात वर्णन आहे. गजाननम भूत गणादि सेवितम. गणांचा जो राजा आहे, पती आहे, ऐसा गणपती. बोले कपित्त जंबू फलचारु भक्षितम. हा, पपई खातात, जांभळं खातात, सार खातात फळांचा. और उमा सुतम शोक विनाशकारकम. ज्या गणपती बाप्पाने उमा म्हणजे पार्वती मैयाचा शोक नाश केला. उमा सुतम, सुत म्हणजे बेटा, उमाचा मुलगा, पार्वती मैयाचा मुलगा गणपती बाप्पा. शोक विनाशकारकम, तिचा सर्वत्र शोकचा नाश केला. नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम. अशा प्रकारे गणपती बाप्पा बाल लीला करतात, छोटे छोटे लीला करतात. एक दिवस दोघही पती पत्नी त्या ठिकाणी बसलेले बाल लीला करता करता एक घटना ऐसी घट गई. बोले शिवा शिवश्च विपेंद्र द्वयोश्च सुतयो परम दर्शम दर्शम च तत्लीला महत प्रेम समावहत. कार्तिक स्वामी आणि गणेशजी समोर आहेत, छोटे छोटे बाल लीला करत असताना एकांत बसलेले असलेले पार्वती मैया आणि भगवान शंकर यांना चिंता वाटू लागली त्या दोघांच्या विवाहाची. काय करावं, यांचा पुढे चालून विवाह कसा होईल? हमारे दोनों पुत्र अब जो है विवाह के सुयोग्य हो चुके हैं, अब क्या किया जाए? लीलावश आनंद में आकर के माता पिता के विचारों को जान करके उन दोनों पुत्रों के मन में विवाह की जैसी इच्छा उठी थी. तर त्या ठिकाणी एक शर्त ठेवली गेली. पार्वती आणि भगवान शंकराने एक शर्त. हॅलो हॅलो, हा शर्त आहे का? पुढचा प्रण आहे का? ऐका, जागवलं पाहिजे. आपल्या शेजारच्याला हमेशा जागवत राहायचं. झोपलं नशी चिमटा घ्यायचं जोर, झोपलंच नाही पाहिजे पुन्हा. जागवणं सगळं चांगलं काम. जागवणं म्हणजे सत्मार्गाला लावणं, झोपणं म्हणजे तिथंच थांबून राहणं. ऐकायला भेटत नाही तुला, इथंच नाही म्हणते मी, कुठे पण जा, कीर्तनात जा, प्रवचनात जा, हरिपाठात जा, झोप आली ना आपलं काम आहे. जागवा ना, काय होत नाही. तुम्ही ऐकता तसे त्याच्या पण कानावर 4 शब्द घाला. ती झोप आहे ते काय नसते, ती येत असते, ते देवच असते. अशा प्रकारे
भगवान शंकर आणि माँ पार्वतीने प्रण केला की जो कोणी 7 वेळा या पृथ्वीची परिक्रमा घालून लवकर येईल त्याचा लवकर विवाह केला जाईल आणि जशी पृथ्वीची संपूर्ण परिक्रमा घातल्याच्या नंतर लवकर येणार त्याचा विवाह करणार. कार्तिक स्वामींनी ऐकलं, बोले की परिक्रमा करणे तुरंत भगो तुरंत मोराव बसले निघाले. जशी बात ऐकली तसेच निघाले. इकडे गणपती बाप्पा जसे उंदराव बसले, बाबा मोठ्या पोटाचा, भलं पोट मोठं, गणपती बाप्पाचं चिमलं खाली मुडगं. बोले प्रभु उठ जाइए, मैं तो नीचे लग गया, अब क्या करूं. गणपती बाप्पा उठून बसले, काय करावं, माझं वाहन तर असे मी त्याच्यावर बसू शकत नाही. मूषक उंदीर मामा, आता काय करावं. गणपती बाप्पाने बुद्धीच म्हणून बुद्धीची देवता म्हटलं जातं बरं का, बुद्धी चालवली. माता पितेला समोर बघितलं, दोघांच्या चरणाचा स्पर्श केला. यश्चैव पृथ्वीं सर्वाक्रांत्वा सर्वमुपा व्रजेत तत्सैव प्रथमं कार्य विवाह शुभ लक्षणाः. समोर बसलेले माता पिता बघितले, दोघांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला आणि दोघांनाही 1 वेळा नाही 7 वेळा प्रदक्षिणा लावली. भगवान शंकर म्हणाले, रे गणेश असं का करतोस, तुला जायचं नाही का. अरे भाऊ गेला, कार्तिक स्वामी तर निघून गेले. ले नहीं नहीं पिताजी. बोले क्यों नहीं जाना है. बोले जिन्होंने इस पृथ्वी को बनाया हो, अरे समस्त पृथ्वी तो आप ही में विराजित होती है. माता पिता के अंदर सारे देवी देवता पृथ्वी सब होते हैं, माता पिता से बड़ा कोई नहीं. ये मैंने जाना है और जैसे ही मुझे पता चला सोई मैंने आपको ही पृथ्वी समझकर, सारे पृथ्वी की जीवों को देवी देवताओं को आप में ही समझकर जो है मैंने आपकी 7 बार परिक्रमा लगाई, सो मेरी पृथ्वी की परिक्रमा हो गई. माता पितांचे जसे विचार ऐकले, 7 वेळा बोले आम्हाला पृथ्वी समजून परिक्रमा लावली. त्याच ठिकाणी त्या पराक्रमाला बघून, त्या विचारांना बघून शिवजी अत्यंत आनंदित झाले, हर्षयुक्त प्रसन्न झाले आणि त्याच ठिकाणी गणपती बाप्पाचा विवाहाचा निर्णय घेतला. मायबाप 2 पुत्र्या होत्या. विश्वरूप प्रजापतींच्या 2 पुत्र्या होत्या, एक रिद्धी आणि एक सिद्धी. म्हणायला रिद्धी सिद्धी आहेत, पण शिवपुराणामध्ये याचं नाव सिद्धी आणि बुद्धी आहे. त्या दोघांसोबत विवाह लावून दिला आणि त्यानंतर दोघांकडून एक पुत्राची प्राप्ती झाली. सिद्धीकडून क्षेम आणि बुद्धीकडून लाभ. ज्या प्रकारे आपण व्यावहारिक भाषेत शुभ आणि लाभ म्हणतो, अशा प्रकारे त्यांचा संपूर्ण परिवार पूर्ण झाला. संपूर्ण पृथ्वीची एक परिक्रमा लावल्यानंतर कार्तिक स्वामी जसे माघारी आले, पुत्रद्वयं लाभाला भाऊसौ द्वय पत्नेहो शुभांगयोः सिद्ध क्षेमं तथा बुद्धे लाभम सर्व सुखप्रदम. संपूर्ण परिवार इकडं लेकर भी झाले. कार्तिक स्वामी ज्यावेळेस परिक्रमा लावून आले, बघितलं अरे इसका तो विवाह हो गया, एक नहीं 2 पुत्री के साथ. बोले ऐसे क्यों. बोले गणेश जी ने तो कोई परिक्रमा नहीं लगाई. तो सारा वृत्तांत सुनाने के बाद कार्तिक जी को बड़ा गुस्सा आया आणि राग आल्यानंतर जसे मोरावर बसून क्रौंच पर्वतावर निघून गेले, तसे पुन्हा माघारी कधी आले नाही. रागाच्या भरात तेव्हापासून त्यांनी ब्रह्मचर्य अवस्था धारण केली. क्रौंच पर्वतावर गेल्यानंतर तिथे भगवान परमात्म्याला असं वाटलं, आपला एक पुत्र कैलासावर, एक पुत्र क्रौंच पर्वतावर एक रागात गेलेला आहे, एक मात्र प्रसन्न राहतोय. माता पिता एकाच स्वरूपाने कैलासावर राहतात आणि भगवान शंकर माँ पार्वती एकाच स्वरूपाने क्रौंच पर्वतावर थांबतात. तर क्रौंच पर्वतावर जिथे थांबतात ना, त्या ठिकाणी पार्वती मैयाचं आणि भगवान शंकराचं नाव पडलंय मल्लिकार्जुन. बोलिये श्री मल्लिकार्जुन भगवान की. त्या ठिकाणी मल्लिका माने माँ पार्वती और अर्जुन माने भगवान शंकर, दोनों ही एक रूप में बाहर रहते हैं. आइए, जिस प्रकार हमने कथा में सुंदर सत्संग का आनंद लिया, कथा सुनने का आनंद लिया, उसी प्रकार झांकी का भी हम दर्शन करेंगे. तो जो है रिद्धि और सिद्धि गणेश जी हमारे जो है यहाँ पे उनका विवाह लगेगा. झांकी के माध्यम से हम सब दर्शन करेंगे. जब तक झांकी यहाँ पे आएगी नहीं, तब तक हम भजन का आनंद लेंगे. उसके बाद जो है यहाँ पे
विवाह का आनंद लिया जाएगा। सुरा दुनिया मला भेटना उंजळी सुखाचे वरदान गणपती गुणपती आशीष द्या गणपती गुणपती आशीष द्या कधीपासूनी आस लावली कधीपासूनी आस लावली वंदिते पूजिते तुम्हा मोरया गणपती गुणपती आशीष द्या गणपती गुणपती आशीष द्या बोल क्या डोळ्यामध्ये रूप दिसे जशी निळ्या आभाळाची छाया बोल क्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी माया ओ रूप दिसे जणू निळ्या आभाळाची माया डोळ्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी माया पाहुनी तुम्हासी देव किती सुखावतो पाहुनी तुम्हासी देव किती सुखावतो सूर्य काल तुम्ही नादवा गणपती गुणपती आशीष द्या गणपती गुणपती आशीष द्या ब्रवर्णी लोकतिनी विकट वेद चार लेखनी तुझी रूप विश्व गेयाकार श्वास मास दास तुम्ही कृपाळू जुनिना श्वास मास दास तुम्ही कृपाळू गुनिना कराया तया गणपती गुणपती आशीष द्या गणपती सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते।